मॉर्निंग मित्रांनो. तर जो मागील काही दिवसांमध्ये जो इश्यू चालत होता आणि माधुरी हत्तीला जे नेण्यात आलं होतं वनतारामध्ये, तर त्यांच्यासाठी कोल्हापूरकरांसाठी गुड न्यूज म्हणजे की वनताराचे जे CEO आहे ते नांदी गावात भेट देण्यास गेले होते आणि जो हत्ती त्यांनी नेलाय माधुरी, त्याला ते परत देण्याची काहीतरी प्रोसेस त्यांची चाललेली आहे. तर ॲट द एंड मित्रांनो, सांगायचा मुद्दा हाच आहे की परत येत असेल तर ब्रिंग बॅक हॅशटॅग माधुरी हा जो हॅशटॅग आहे हा खूप कामाला आला. आणि फक्त कोल्हापुरातच नाही, मी असे खूप व्हिडिओज बघितले जे क्रिएटर्स आहेत, ज्यांनी व्हिडिओ बनवले, टाकले, पोस्ट केले, आपल्या भावना व्यक्त केल्या. फक्त जर माधुरी रिटर्न कोल्हापूरमध्ये आली तर त्याचं कारण फक्त ते लोक राहतील. कारण की आणि गावांनी पण खूप सहकार्य केलं त्याच्यामध्ये, की गावांनी भाई एवढं कोण करतं, म्हणजे विचार करा की दाखवून दिलं. भलाही त्यांना माहिती आहे जास्त काही सिम पोर्ट केल्याने त्या अंबानीला फरक पडणार नाही, ठीक आहे, ते सिम पोर्ट करताय हे, तर त्यांनी काही फरक पडणार नाही. पण आम्ही कुठवर त्या हत्तीशी कनेक्ट आहो, आमचे काय इमोशन्स आहेत त्या हत्तीला घेऊन, हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यांनीच नाही, बरेचसे लोक जे सोशल मीडियावरती व्हिडिओ बघून, मी सुद्धा, बरेचसे लोक असे रिएक्ट करतात की नाही, तो आपल्या फॅमिलीचा मेंबर असल्यासारखाच. कारण की स्वतः तो हत्तीसुद्धा रडत होता त्या व्हिडिओमध्ये. बरोबर आहे की त्या हत्तीची जागा ही जंगलात असली पाहिजे, त्यालाही त्याच्याच टाईपच्या प्राण्यांबरोबर सर्वाईव्ह तो करू शकला पाहिजे, बरोबर आहे. पण हे कितपत बरोबर आहे की 35 वर्ष तो एका गावात राहिला, लहानाचा मोठा झाला, बरोबर, लहानाचा मोठा होऊन अचानक तुम्ही 35 वर्षांनंतर त्याला घेऊन जातात, त्याला तरी कुठेतरी अनकम्फर्टेबल होईल, त्याला सर्वाईव्ह करायला प्रॉब्लेम जाईल. प्लस ते हे बघा, माणसं कसे आहेत माहिती आहे का तुम्हाला, कदाचित त्यांची माणसांची जेवढे मन जुळत नाही ना, जेवढ्या त्यांच्या भावना कनेक्ट होत नाही ना, तेवढ्या प्राण्यांची होतात आजकाल. हे तुम्ही म्हणजे भरपूर लोकांचं मी बघितलं आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टींमुळे त्यांनाच नाही, हत्तीला पण प्रॉब्लेम, गावकऱ्यांना पण प्रॉब्लेम. तर त्याच्यामुळे जर का माधुरी परत आली कोल्हापूरमध्ये तर ते तर खूप आनंदाचीच गोष्ट राहील. पण माझी पण खूप इच्छा आहे की ती माधुरी परत तिच्या जागेवरती, तिच्या हक्काच्या गावात, तिच्या हक्काच्या जागेवर, तिच्या हक्काच्या मठात परत रिटर्न यावी. हे आणि हे माझी नाही, प्रत्येक कोल्हापूरकरांची इच्छा आहे. इच्छा नाही, मनापासून इच्छा आहे. तर ते पूर्ण झाली पाहिजे. माधुरी परत रिटर्न आली पाहिजे, हे सर्वांना वाटेल. त्याच्यानंतर मी पुण्याला असतो मित्रांनो, मी सुद्धा ज्या दिवशी परत माधुरी जर का खरंच कोल्हापूरमध्ये आली तर मी सुद्धा बघायला जाईल. ओके, थँक्यू मित्रांनो.